असं म्हणतो की तुमच्यासमोर आलेला रुग्ण हा माता पिता भातृ बंधू एवं युक्ता मैत्रवत युक्ता, मैत्री संबंध निर्माण करा, नातेसंबंध निर्माण करा, तर त्याचं दुःख तुम्हाला कळणार आहे. तुम्ही आता जो मुद्दा मांडला तो मुद्दा हाच होता की माझं दुःख काय आहे त्या वैद्याला किंवा डॉक्टरला कळतच नाही. तो फक्त त्याचा कॉर्पोरेट विचार करतोय, त्याचा प्रोटोकॉलचा विचार करतोय. माझा आजचा बिझनेस, आजचं माझं टार्गेट किती रुपयांचं ठरवलेलं आहे. एक 15,000 रुपये मला आज मिळाले पाहिजेत. माझे आज 2 पेशंट अजून मला कमी पडत आहेत. आलेल्या पेशंटला मला हार्टचं ऑपरेशन सांगितल्याशिवाय माझा आजचा कोटा पूर्ण होणार नाही. तो पेशंट गेला बाजारात, तर नसताना 70 ते 80% रिपोर्ट्स तयार केले जात आहेत इन्व्हेस्टिगेशन्सच्या नावाखाली. कागदावर रिपोर्ट तयार करणं यासाठी जातोय, तो जीवच जातोय आणि पैसे पण जात आहेत. हे मोठं दुर्दैव आहे आणि हे मोठं शल्य आहे माझं की ह्याच्यात मी एकटा पुढे काम करणार आहे. पण मगाशी मी सांगितलं तसं या खालीचा वाटा म्हणून मला जे शक्य आहे तेवढं करा. आता माझे काही शिष्य तयार होत आहेत, त्याच्यात त्यांनाही लक्षात येतं की येस आपल्याला बदलायला पाहिजे. जेव्हा गळ्यापर्यंत पाणी आहे ना तोपर्यंत तुम्हाला त्याची जाणीव नाही, पण ते जेव्हा नाकातोंडात जायला लागेल, स्वतःच्या डॉक्टरांच्या घरात जेव्हा असे इन्सिडेंट्स व्हायला लागते. आत्ता माझ्या बॅचमधल्या ह्यांना आजार होऊच शकत नाही आहेत अशी आमची मैत्रीची पिढी तयार होती. आणि आज त्यांना कॉर्पोरेटमध्ये गेलं काय जरासा दम लागतोय, पोटातल्या गॅसमुळे सुद्धा दम लागतो. जरा 1-2 दिवस एरिमेल घेतलं, पोट सगळं साफ झालं की हा सगळा दम कमी होत असतो. परंतु आयुर्वेदाची जीवनशैली आज कोणाला माहितीही नाही आहे आणि त्या मागे जाण्याचं कोण विचारही करत नाही. मरू दे, डोकं दुखते ना, एक गोळी घे, डोकं दुखणं थांबलं, विषय संपला. आणि असतात किंवा BUMS मध्ये सुद्धा प्रॅक्टिस ॲलोपॅथीच करतात ना. दुर्दैव तेच आहे महाराष्ट्रामध्ये. पण गोव्यामध्ये हा कायदा आहे की आयुर्वेदाची प्रॅक्टिस असलेल्या आयुर्वेदाचाच. खरं सांगायचं ना तर आयुर्वेदाच्या आमच्या अभ्यासक्रमामध्ये ॲलोपॅथीचाही सहभाग आहे. म्हणजे आम्हाला शिकवलंय, ॲलोपॅथीचं पण शिकवलेलं आहे, आयुर्वेदाचं पण शिकवलेलं आहे. आणि म्हणून माझा दृष्टिकोन वेगळाच तयार झाला की हे शिकलोय सगळं चुकीचं शिकलं जात आहे. आयुर्वेदने मला शिकवलंय की पदार्थ विज्ञान या विषयामध्ये आम्हाला हे सगळं, ब्रह्मांड म्हणजे काय, जीव निर्मिती कशी आहे, सृष्टी उत्पत्तीक्रम कसा आहे, लय कसा होतो, प्रलय कसा आहे, उत्पत्ती स्थिती लय म्हणजे काय, हे सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि बरोबर ह्या ॲलोपॅथी आणि आयुर्वेद ह्या एकदम विरोधात जाणाऱ्या 2 पॅथीज आहेत. ह्या कधीही मिक्स होणार नाहीत, इंटिग्रेशन हे कधीच होऊ शकणार नाही. मग फक्त ॲलोपॅथीच्या औषधांना आयुर्वेदातली औषधं सबस्टिट्यूट रिप्लेस केली जाते. म्हणजे ते टेल्मा नावाची गोळी देतात, त्याच्याऐवजी आम्ही मुक्ता नावाची गोळी देऊ. त्याच्यावर ते ग्लॅनेज नावाची औषध देत आहे, मी आमच्याकडचं कारला आवळ्याचा ज्यूस त्याला देऊ. मी आता असा विचार करतोय की मी ज्या पद्धतीने जातोय की डायबिटीस हा आजारच नाही, प्रेशर हा आजारच नाही, मी बरं करू शकतो, तुझे रिपोर्ट्स नॉर्मल होणं त्या पॅथीवाल्यांना शक्य नाही. माझा अभ्यास नसलेल्याला मला कशाला शक्य आहे. आणि माझं